श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. सर्व श्रोत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा, भगवान प्रगट झाले. भगवंतांनी विराट रूप धारण केलं. ते विराट रूप पाहून राक्षसांचा संताप झाला. राक्षसांना वाटत होतं की या भगवंताच्या विराट रूपाशी युद्ध करावं. तेव्हा दैत्यराज बलीने त्यांना समजावून सांगितलं, हे दैत्यांनो, जो अगोदर आमची उन्नती आणि देवांची अवनती याला कारणीभूत झाला होता ना, तोच भगवान काल आता त्यांची उन्नती आणि आमच्या अवनतीला कारणीभूत आहे. दैत्यांनो, बलेन सचिवैर्बुद्ध्या दुर्गैर्मंत्रोषधादिभिः सामादिभिरुपायैश्च कालन्नातेति वै जनः. बळ, मंत्री, बुद्धी, तटबंदी, मंत्र, औषधी आणि सामोपचार यापैकी कोणत्याही उपायाने माणूस काळावरती विजय नाही मिळवू शकत. काळावरती कुणालाही विजय मिळवणं अशक्य आहे. भवद्भिर्निर्जिता ह्येते बहुशोनुचरा हरेः. जेव्हा दैव अनुकूल होते तेव्हा तुम्ही या देवांना अनेक वेळा जिंकले होते, पण आज तेच युद्धामध्ये आमच्यावर विजय मिळवून गर्जना करतायत. याचं कारण त्यांच्या बाजूने काळ आहे, त्यांच्या बाजूने दैव आहे. दैव अनुकूल झालं तर आम्ही सुद्धा यांना जिंकू. म्हणून आमच्या कार्यसिद्धीला अनुकूल अशा वेळेची वाट बघा, गडबड करू नका. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिता, आपल्या स्वामींचं म्हणणं ऐकून भगवंताच्या पार्षदांकडून पराभूत झालेले दानव आणि दैत्य सेनापती रसातळाला गेले. ते दैत्य रसातळाला गेल्यानंतर भगवंताच्या मनातली गोष्ट जाणून पक्षीराज गरुडाने वरुणाच्या पाशांनी बलीला बांधलं. जेव्हा सर्व शक्तिमान भगवान विष्णूंनी बलीला अशा प्रकारे बांधलं तेव्हा पृथ्वी, आकाश आणि सर्व दिशांमध्ये हाहाकारो महानासीद अरोदस्यो सर्वतो दिशम. पृथ्वी, आकाश आणि दिशा या सगळ्यांमध्ये हाहाकार उडाला. जरी वरुणाच्या पाशाने बली बांधला गेला होता तरी सुद्धा संपत्ती जाऊन बुद्धी त्याची स्थिर होती. लोक त्याच्या उदार यशाचं गायन करीत होते. परीक्षिता, त्यावेळेला भगवान बलीला म्हणाले, बली, पदानी त्रीणि दत्तानी भूमेर्मह्यं त्वया सुर द्वाभ्यां क्रांता मही सर्वा तृतीय मुपकल्पय. हे असुरा, तू मला 3 पावलं जमीन दिली होतीस, 2 पावलांनी मी तर सर्व त्रैलोक्य व्यापलं. आता हे माझं 3रं पाऊल कुठे ठेवू? तुझी सत्ता जिथपर्यंत सूर्याची किरणं पोहोचतात, जिथपर्यंत नक्षत्र आणि चंद्रांची किरणं पोहोचतात आणि जिथपर्यंत ढग जाऊन पोहोचतात, वर्षाव करतात, तिथपर्यंत सगळी पृथ्वी तुझ्या आधिपत्याखाली होती. तुझ्या देखतच मी माझ्या एका पावलाने भूलोक, शरीराने आकाश, दिशा आणि दुसऱ्या पावलाने स्वर्लोक व्यापला आहे. अशा प्रकारे तुझे सर्वस्व आता माझे आहे. राजा, तू जी प्रतिज्ञा केली होतीस ती पुरी न केल्या कारणाने आता तुला नरकात जाऊन राहावं लागल. तुझ्या गुरुची तर या बाबतीत संमती आहेच, कारण गुरुनी तुला नरकात जाण्याचा आशीर्वादच दिला होता. म्हणून आता तू नरकात प्रवेश कर. जो याचकाला देण्याची प्रतिज्ञा करून नंतर नाकारतो आणि अशा प्रकारे त्याला फसवतो ना, वृथा मनोरथस्तस्य दूरे स्वर्ग पतत्यधः प्रतिश्रुतस्यादानेन योऽर्थिनं विप्रलभ्यते.
प्रतिज्ञा करून जो नाकार देतो, फसवतो, त्याचं सर्व मनोरथ व्यर्थ होतं. स्वर्गाची गोष्ट तर दूर, पण त्याला नरकात पडावं लागतं. राजा, विप्रलब्धो ददामीति त्वयाहं चाढ्यमानिना. मी मोठा संपत्तीवान आहे या गोष्टीचा तुला फार गर्व होता ना. तू तर मोठ्या मोठ्या गप्पा मारत होता की तू मला पाहिजे ते देणार. अरे, असं सांगून तू मला फसवलंय राजा. असं खोटं बोलण्याचं फळ म्हणून तू काही वर्षांपर्यंत आता नरकयातना भोगाव्या. शुकाचार्य म्हणतात, राजा, एवं विप्रकृतो राजन बलिर्भगवतासुरः भिद्यमानोऽप्यभिन्नात्मा प्रत्याह विक्लवन्वचः. परीक्षिता, भगवंतांनी अशा प्रकारे बलीचा अतिशय धिक्कार केला आणि त्याला विचलित करण्याचा प्रयत्न केला, पण तो किंचितही विचलित झाला नाही. मोठ्या धैर्याने बली म्हणाला, यद्युक्तमश्लोक भवान् ममेरितं वचो व्यलीकं सुरवर्य मन्यते करोमृतं तन्न भवेत् प्रलंभनं पदं तृतीयं कुरु शीर्षमे निजम. हे पवित्र कीर्ती देवश्रेष्ठा, आपण माझे म्हणणे खोटे समजत असाल तर ते मी खरे करून दाखवतो, म्हणजे आपली फसवणूक होणार नाही. आपण आपलं तिसरं पाऊल माझ्या मस्तकावरती ठेवा. नरकात जाण्याचे किंवा राज्यावरून पदच्युत होण्याचे मला भय नाही आहे. पाशात बांधले जाणे किंवा अतिशय दुःख यालाही मी भीत नाही. दारिद्र्य किंवा आपण दिलेली शिक्षा याला तर अजिबात भीत नाही, जितका मी माझ्या अपकीर्तीला भीतो. मला अपकीर्ती नको आहे. मंडळी, जीवनामध्ये ह्या बलीच्या वाक्याचा आदर्श घेण्यासारखा आहे. माणसाने सगळ्यात पहिल्यांदा घाबरायला पाहिजे तर अपकीर्तीला. अहो, बाकी तर गोष्टी येतात जातात, बाकीच्या गोष्टी मिळवण्यासाठी माणूस अपकीर्ती झाली तर सहन करतो. हे कितपत योग्य आहे? राजा बली बघतोय, मला पाशात बांधल्या जाण्याचं, राज्याहून जाण्याचं, बाकी माझं सगळं गेलं, काही मला कशाचंच दुःख नाही, कशाची भीती नाही, पण अपकीर्ती नको. पुंसाश्लाघ्यतमन्मन्ये दंडमर्हत्तमार्पितम यन्न माता पिता भ्राता. पूजनीय गुरुजनांनी दिलेला दंड माणसांना अत्यंत उपयोगी आहे, कारण तसा दंड माता पिता भाऊ आणि आपले आप्तसुद्धा मोहामुळे देऊ शकत नाही. आपण आम्हा असुरांचे निश्चितपणे उच्च प्रकारचे अप्रत्यक्ष परमगुरू आहात, कारण आम्ही जेव्हा धन, कुलीनता, बल यांच्या मदाने आंधळे होतो तेव्हा आपण त्या गोष्टी नाहीशा करून आमच्या डोळ्यात अंजन घालता. देवा, यस्मिन् वैरानुबंधेन रूढेन विबुधेतराः बहवो लेभिरे सिद्धिं यामुहैकान्तयोगिनः. आत्यंतिक योग साधनेने योगीजन जी सिद्धी प्राप्त करतात, तीच सिद्धी आपल्याशी कट्टर शत्रुत्व करणाऱ्या पुष्कळशा असुरांना प्राप्त झाली आहे. बघा, बली काय म्हणतोय देवाला, तुमच्याशी शत्रुत्व घेणं हे सुद्धा चांगलं आहे. ते नाहं निगृहीतोऽस्मिन् भवता भूरि कर्मणा बद्धश्च वारुणैः पाशैर् नातिव्रीडेन च व्यथे. अशा ज्यांच्या अनंत लीला आहेत त्या आपण मला शिक्षा करण्यासाठी वरुणपाशाने बांधलं, याबद्दल मला लाज वाटत नाही, कोणत्याही प्रकारचं दुःख होत नाही. प्रभो, माझे आजोबा प्रल्हाद यांची कीर्ती सर्व जगाला प्रसिद्ध आहे. आपल्या भक्तांमध्ये त्यांना श्रेष्ठ स्थान मिळालं आहे. त्यांचे वडील आणि तुमचे शत्रू हिरण्यकशिपू यांनी त्यांना अनेक प्रकारे दुःख दिलं, परंतु त्यांनी आपल्यावरची निष्ठा ढळू दिली नाही. त्यांनी विचार केला की हे शरीर घेऊन काय करायचं आहे, एक ना एक दिवस हे शरीर तर सोडायचंच आहे. धनसंपत्ती घेण्यासाठी जे स्वजन झाले आहेत त्या चोरांपासून आपला कोणता स्वार्थ साधणार आहे? प्रपंचामध्ये जे काही नातेसंबंध आहेत ते फक्त प्रपंचापुरते आहेत, पण त्यातनं पारमार्थिक काय लाभ होणार आहे? ती तर जन्ममृत्यूच्या चक्रात टाकणारेच आहेत. मग घराचा मोह कशाला? आणि या सर्व वस्तूत अडकून पडणं म्हणजे आयुष्याचा नाश करणं होय. असा निश्चय करून माझे आजोबा महाज्ञानी संत श्रेष्ठ प्रल्हाद आपल्याच भयरहित आणि अविनाशी चरण कमलांना शरण आले. खरं तर आपण लौकिक दृष्टीने
त्यांच्या कुळाचा नाश करणारे शत्रू आहात हे ते जाणत होते. तसं पाहिलं तर आपण माझे सुद्धा शत्रूच आहात. तरीसुद्धा दैवाने मला बळजबरीने राजलक्ष्मीपासून बाजूला सारून आपल्याजवळ आणलं आहे. कारण लक्ष्मीमुळेच जीवाची बुद्धी जड होती आणि आपले अनित्य जीवन मृत्यूच्या सापळ्यात सापडले जाते. हे त्याला समजत नाही. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिता, बली असं बोलत असताना चंद्रोदय झाल्याप्रमाणे भगवंताचे प्रिय भक्त प्रल्हाद तिथे येऊन पोहोचले. बलीने पाहिलं की आपले आजोबा कांतिमान आहेत. त्यांचे नेत्र कमलधराप्रमाणे आकर्ण आणि हात लांब सडक आहेत. ते सुंदर आणि उंच आहेत. तसंच श्यामवर्ण शरीरावर त्यांनी पितांबर धारण केला आहे. बली यावेळेला वरुण पाशामध्ये बांधलेला होता, म्हणून प्रल्हाद आल्यानंतर तो अगोदर जशी पूजा करत होता तशी पूजा करू शकला नाही. म्हणून त्याचे डोळे आसवांनी भरले. त्याच्या डोळ्यातनं खळखळ खळखळ धारा लागल्या. तो बघतोय, काय करावं आजोबा, आज मी तुमची पूजा नाही करू शकत. त्याचं मन विषण्ण झालं. लाजून त्यांनी मान खाली घातली. केवळ मस्तक लावून त्यांनी आपल्या आजोबांना नमस्कार केला. प्रल्हादांनी पाहिलं की भक्तवत्सल भगवान तिथे उभे आहेत आणि सुनंदनंद हे पार्षद त्यांची सेवा करतायत. प्रल्हादाचं शरीर प्रेमातिशयाने पुलकित झालं. डोळ्यात अश्रू आले प्रल्हाद महाराजांच्या सुद्धा. आनंदपूर्वक हृदयाने मस्तक लवून ते आपल्या स्वामीजवळ गेले आणि जमिनीवर डोकं टेकवून त्यांनी भगवंताला साष्टांग नमस्कार घातला. प्रल्हादांनी भगवंताकडे बघितलं. प्रभो, त्वयैव दत्तं पदमैन्द्रमूर्जितं ऋतं तदेवाद्य तथैव शोभनं मन्ये महानस्य कृतो ह्यनुग्रहो विभ्रंशितो यच्छ्रिय आत्ममोहनात्. प्रभो, बलीला हे ऐश्वर्यपूर्ण इंद्रपद आपणच दिलं होतं आणि आज आपणच ते काढून घेतलं. हे चांगलं झालं. हे आपण त्याच्यावर फार मोठी कृपा केली असं मला वाटतंय. आत्म्याला मोहित करणाऱ्या राजलक्ष्मीला आपण याच्यापासून दूर केलं, हे फार चांगलं झालं. लक्ष्मीच्या मदाने विद्वान पुरुषसुद्धा मोहित होतात. ती असेपर्यंत आपल्या खऱ्या स्वरूपाला चांगल्या तऱ्हेने ते जाणू शकत नाही. सर्व जगाचं ईश्वर आणि सर्वांचं साक्षी असलेल्या आपण श्रीनारायणांना माझा नमस्कार असो. शुकाचार्य म्हणतात, राजा, इतक्यात बलीच्या साध्वी पत्नी विंध्यवतीने आपल्या पतीला बांधलेलं पाहून भयभीत होऊन भगवंताच्या चरणांना प्रणाम केला आणि हात जोडून जमिनीकडे पाहत ती भगवंताला म्हणाली, क्रीडार्थमात्मन इदं त्रिजगत् कृतन्ते स्वाम्नं तु तत्र कुधियो पर ईश कुर्युः कर्तृ प्रभोस्तव किमस्यत आवहन्ति. प्रभो, आपण स्वतःच्या क्रीडेसाठी हे त्रैलोक्य निर्माण केलं. जे लोक निर्बुद्ध आहेत तेच स्वतःला याचं स्वामी मानतात. आपणच याचे उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारे आहात. असं असूनही तुमच्यामुळे स्वतःला कर्ता मानणारे निर्लज्ज लोक आपल्याला काय समर्पण करणार? असत्यापासून वाचण्यासाठी तिसरं पाऊल ठेवण्याकरता तुमच्याच मालकीचे स्वतःचे मस्तक देतो हे म्हणणे सुद्धा यांचे अजिबात उचित नाही. ब्रह्मदेव म्हणाले, भूतभावन भूतेश देवदेव जगन्मय मुंचनं ह्युत सर्वस्वं नायमर्हति निग्रहम. समस्त प्राण्यांना जीवन देणारे त्यांचे स्वामी आणि जगतस्वरूप देवाधिदेवा, आता आपण याला सोडून द्या. आपण याचं सर्वस्व हरण केलंय, म्हणून आता याला बांधणं योग्य नाही. याने सगळी भूमी आणि पुण्यकर्माने मिळवलेले स्वर्ग आदी लोक आपलं सर्वस्व तसंच आत्मासुद्धा आपल्याला समर्पित केला आहे. शिवाय असं करते वेळेला याची बुद्धी आपल्या चरणांवर स्थिर आहे. हे ऐकल्यावरती भगवान म्हणाले, ब्रह्मदेवा, मी ज्याच्यावर कृपा करतो त्याचं धन हिरावून घेतो. कारण मनुष्य जेव्हा धनाच्या मदाने उन्मत्त होतो तेव्हा तो माझा आणि लोकांचा तिरस्कार करायला लागतो. आपल्या कर्मांमुळे पराधीन होऊन हा जीव अनेक योनींमध्ये भटकत राहतो आणि जेव्हा कधीतरी मनुष्य शरीर प्राप्त करतो त्यावेळेला जर कुलीनता, कर्म, अवस्था, रूप, विद्या, ऐश्वर, धन या कारणांनी त्याला गर्व झाला नाही तर त्याच्यावर माझी मोठी कृपा झाली आहे असं समजावं. हा बली दानव आणि दैत्य अशा दोन्ही वंशामध्ये अग्रगण्य आहे आणि त्याची कीर्ती वाढविणार आहे. जिला जिंकणं अतिशय कठीण आहे त्या मायेवर यांनी विजय मिळवला आहे. तू पाहतच आहे
की एवढं दुःख भोगून सुद्धा हा खचला नाही. याचं धन हिरावून घेतलं, राज्य पदावून दूर केलं, असं करून सुद्धा यांनी याची जागा सोडली नाही. म्हणून मोठमोठ्या देवतांना सुद्धा महत्प्रयासाने जे स्थान प्राप्त होणार नाही ते स्थान मी त्याला दिलं आहे. सावर्णी मन्वंतरामध्ये हा माझा परमभक्त इंद्र होणार आहे. तोपर्यंत हा विश्वकर्म्याने बनवलेल्या सूतल लोकामध्ये राहील. तिथे राहणाऱ्या लोकांना माझ्या कृपादृष्टीमुळे शारीरिक किंवा मानसिक रोग, थकवा, ग्लानी, शत्रूंकडून पराभव आणि कोणत्याही प्रकारच्या विघ्नांशी सामना करावा लागत नाही. महाराज इंद्रसेन, तुझे कल्याण असो. आता तू आपल्या बांधवांसह स्वर्गातील देवसुद्धा ज्याची इच्छा करतात त्या सूतल लोकाला जा. अशी आज्ञा भगवंतानी बलीला केली. भगवंतानी बलीला सूतल लोकाला पाठवलं. आणि पुढे कशा प्रकारे कथाभाग झाला उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.